रसिक हो, भावगीतांच्या प्रवासाच्या तिसऱ्या भागात आपले स्वागत. जी.एन. जोशी व जी.एल. रानडे यांच्यानंतर सर्वसामान्य रसिकांची नस ओळखून जाहीर कार्यक्रमात संवाद साधून त्यांच्या मनात भावगीत रुजवणाऱ्या वाटवे युगास सुमारे 1935 सालात सुरुवात झाली. लहानपणीचे संस्कृत पठण, त्यामुळे असणारे स्पष्ट उच्चार, व्याकरणातील ऱ्हस्व दीर्घ इत्यादींचे ज्ञान, कवितांची आवड, संगीताचा अभ्यास आणि रसिकांची रुची ओळखणे ही वाटवे यांची बलस्थाने होत. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. काव्यगीतात रमणारे वाटवे चित्रपट क्षेत्रात रमले नाहीत. मात्र भावगीतात गायक व संगीतकार या नात्याने त्यांनी या गीत प्रकाराला प्रतिष्ठा व प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. रंगभूमीवरील संगीताचा अतिरेक, बोलू लागलेला चित्रपट, रुजू लागलेली आकाशवाणी, कवींचे काव्य गायनाचे प्रयोग या पार्श्वभूमीवर व ही आव्हाने स्वीकारून मोजक्या साथ संगतीत स्वर ताल लय याचा संगम साधून शब्दप्रधान व कारुण्याची झालर असलेल्या वाटवेंच्या भावगीत कार्यक्रमांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सुमारे 3 ते 3.5 मिनिटांचे असलेले प्रत्येक गीताचे सादरीकरण रसिकांना भावले. वाटवेंनी अनेक कवितांना सुंदर चाली व स्वरसाज देऊन त्या सादर केल्या. त्यांच्या साथ संगतीला त्यांचे मित्र दत्ता डावजेकर हे तबल्यावरती असत. आपण काव्य गायक आहोत असे वाटवे अभिमानाने सांगत असत. जी.एन. जोशी हे आद्य भावगीत गायक असले तरी त्याच काळातील वाटवेंनी मराठी मातीत भावगीताला रुजवले, जोपासले आणि वाढवले. प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली, कोसली राजपुत्र नर्तकी अनारकली, नर्तकी अनारकली. प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली, कोसली राजपुत्र नर्तकी अनारकली, नर्तकी अनारकली. अनेक कार्यक्रमात व समारंभात वाटवेंचे भावगीत गायनाचे जाहीर कार्यक्रम लोक आवर्जून ठेवत असत. वारा फोफावला या व अन्य गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्या गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ही वाटवे युगाची सुरुवात होती.
मासिकात मनमोहन नातू यांच्या राधे सैल तुझा आंबाडा या कवितेला त्यांनी सुंदर चाल दिली. या गाण्यावर प्रस्थापितांनी टीका केली व कार्यक्रम बंद पाडू अशी धमकीही दिली. मात्र त्यामुळे या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकांचा खपाचा उच्चांकच झाला. कसा गगडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा पहिला आंबाडा. कसा गगडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा पहिला आंबाडा. पृथ्वीच्या पेल्यात गाळली रजनीच्या बागेतील द्राक्षे. पृथ्वीच्या पेल्यात गाळली रजनीच्या बागेतील द्राक्षे. फुलवुनी तुझला वनात नेली रसरसलेली रात्र रंगली वाजविता बासरी. वाजविता बासरी कचपाशाचा नाग उलगडीपणा. कसा गगडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा सैल आंबाडा. मोहुनिया तुझ संगे हे नयन खेळले जुकार या गाण्याची चाल त्यांनी शिवरंजनी रागावर बांधलेली होती. अभिनेते राज कपूर यांना हे गाणे व चाल खूपच आवडली. त्यांनी वाटवेंच्या परवानगीने आपल्या मेरा नाम जोकर या चित्रपटात जाने कहा गए वो दिन यासाठी वापरलेली आहे. सहज पडे तुझे दान सहज पडे तुझे दान. लागले पणास प्राण लागले पणास प्राण. मी पणास मन हरले मी रे गळ्यात हार. मोहुनिया तुझ संगे नैन खेळले जुगार नैन खेळले जुगार. आपल्या संगीत कारकिर्दीत वाटवेंनी 2000 पेक्षा अधिक गीते स्वरबद्ध केली. प्रसिद्धी परांगमुख कवी धुळ्याचे प्राचार्य पुरुषोत्तम पाटील यांच्या पडले स्वप्न पहाटेला व जा रे चंद्रा क्षणभर जाना या अर्थघन गीतांना त्यांनी आपल्या भावपूर्ण मुलायम व सुरेल आवाजात गाऊन ती श्रवणीयच नव्हे तर प्रेक्षणीयही केली. चंद्रा क्षणभर जाना निघांच्या पडद्यात निघांच्या पडद्यात नवकी माझी राधा राणी नवकी माझी राधा राणी. लागे मनात लागे मनात जाणे चंद्रा क्षणभर जाना निघांच्या पडद्यात. रसिकांच्या हृदयाशी आपल्या गोड चालीने संवाद साधणाऱ्या गजानन वाटव्यांच्या काही गाण्यांच्या ओळींचा आपण आनंद घेऊया.
स्वप्न पहाटेला, पडले स्वप्न पहाटेला. स्वप्नी बनूनी गवळण मीग, स्वप्नी बनूनी गवळण मीग, गेले यमुनेला. पडले स्वप्न पहाटेला, पडले स्वप्न पहाटेला. बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुना काठी ताजमहाल, यमुना काठी ताजमहाल, यमुना काठी ताजमहाल, यमुना काठी ताजमहाल. वाटवे युग संपताना त्यांच्या सायम ताऱ्याने पुढे येऊ घातलेल्या शुक्र ताऱ्याचा मार्ग सोपा आणि प्रशस्त करून ठेवला होता. गगनी उगवला सायं तारा, गगनी उगवला सायं तारा. मंद सुतीतला वाहत वारा, गगनी उगवला सायं तारा, गगनी उगवला सायं तारा. हाक तुझी मग स्पष्ट ऐकूये, हाक तुझी मग स्पष्ट ऐकूये. येई सखे ये बैस जवळी ये, गगनी उगवला सायं तारा, गगनी उगवला सायं तारा. भावगीतांच्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमानंतर कवी माधव ज्युलियन यांचे प्रेमस्वरूपाई हे भावगीत गजाननराव अतिशय भाववश होऊन उत्कटतेने व आत्मीयतेने गात असत. मनमाड येथील कार्यक्रमानंतर सगळ्यात शेवटी एका आजीने त्यांच्या जवळ येऊन सांगितले की बाळा, तू दुःख का करतोस? मी तुझी आईच आहे आणि तुझ्या समोर उभी आहे. हा पुरस्कार वाटवेंना अतिशय मोलाचा वाटला. एका सोलापूरच्या कार्यक्रमात हे गाणे शेवटी झाल्यानंतर एक प्राध्यापक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की गजाननराव, हे गाणं तुम्ही फार चांगलं गाताय, पण हे गाऊ नका, कारण ह्या आत्मीयतेने गायलेल्या ह्या गाण्याने तुमच्या हृदयावर फार मोठा ताण येईल अशी मला भीती वाटते. वाटवे स्त्रियांची गाणी जास्त म्हणत अशी पूर्वी त्यांच्यावर टीका होती. शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ वसंतराव देशपांडे यांना भावगीते आवडत नव्हती, परंतु वाटवे यांची गीते ऐकल्यानंतर त्यांचा समज दूर झाला व त्याने आपले शब्द मागे घेतले. वाटवेंचा गीत रामायणात सहभाग होता. त्यांनी त्यातील एक गाणे म्हणलेले आहे. सुधीर फडके हे त्यांच्या सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमास गेले होते व त्यांनी तेथे त्यांना शुभेच्छाही दिलेल्या होत्या. मंदिरात तुझ्या दर्शनाला, महाद्वारी नाचे भक्त वृंद मेळा, महाद्वारी नाचे भक्त वृंद मेळा. मानव जन्मामधी नराचा होण्या नारायण, नराचा होण्या नारायण, परिसा हो तुलसी रामायण, परिसा हो तुलसी रामायण. मूळचे सातारा जिल्ह्यातील भावगीत गायक
बबनराव नावडीकर हे गजाननराव वाटवे व सुधीर फडके यांचे समकालीन. ते उत्तम लेखक, गीतकार, गायक, तबला व पेटीवादक, अभिनेता, दाता आणि शिक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचा आवाज मोकळा असून शब्दप्रधान गायकीवर भर देणारा होता. व्हायोलिन, तबला, पेटीच्या साथीने केलेल्या त्यांच्या कार्यक्रमात स्त्रीवर्ग मोठा असे. ध्वनिक्षेपकाशिवायही त्यांचा स्पष्ट शब्दोच्चार शेवटच्या श्रोत्यांपर्यंत जात असे. संत तुकडोजी महाराज आणि वाटवेंच्या गीतरचना यांचा त्यांच्या कार्यक्रमामध्ये समावेश असे. बालगंधर्वांवर त्यांची श्रद्धा होती व त्यांच्या समवेत त्यांनी रंगभूमीवर अभिनयही केलेला आहे. आकाशवाणीवर त्यांनी अनेक भक्तिगीते सादर केली. पुण्यात त्यांनी 300पेक्षा जास्त भावगीतांचे मंचीय कार्यक्रम केले. गीत रामायणातील एक गीत व सेतू बांधारे यातील एक कडवे त्यांनी गायलेले आहे. त्यांनी सुमारे 3000 आर्यांची रचना केली व लग्न समारंभांमध्ये 2000पेक्षा जास्त मंगलाष्टके रचली आणि गायली. जगद्गुरू शंकराचार्यांनी त्यांना भावगीत रत्न ही पदवी बहाल केली होती. प्राणात चांग कानात आपुले नाते निभाल्या पहाटे येते. प्राणात चांग कानात आपुले नाते निभाल्या पहाटे येते. पाण्यात निळ्या गाण्यात भावना हलते. हळूहळू कमलिनी फुलते. हळूहळू कमलिनी फुलते. रानात चांद कानात आपुले नाते निभाल्या पहाटे येते. आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये दाणी. लाडके कौसल्ये दाणी. उदास सासू आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये दाणी. लाडके कौसल्ये दाणी. वसंत आला तरू तरूवर. वसंत आला तरू तरूवर. आली नवपालवी. वसंत आला तरू तरूवर. आली नवपालवी. मनात माझ्या मधून आली. मनात माझ्या मधून आली. तशीच आशा नवी. मनात माझ्या मधून आली. तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागली. कानी माझ्या घुमू लागली. साधा विणवाणी लाडके कौसल्ये राणी. लाडके कौसल्ये राणी. प्रवास भावगीतांचा याच्या 3ऱ्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन 4थ्या भागाकडे वळूया. धन्यवाद.